या परीक्षेत राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या 9 विभागीय मंडळामधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम तसेच ITI या शाखांसाठी एकूण 14,27,085 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी प्रत्यक्ष 14,17,969 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते आणि त्यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी 91.88% इतकी आहे। खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 36,133 एवढी होती। त्यापैकी 35,697 विद्यार्थी प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 29,892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। या खाजगी विद्यार्थ्यांची म्हणजे 17 नंबर आपण एक्सटर्नल विद्यार्थी म्हणतो त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 73.73% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून सर्व शाखांमधून एकूण 42,388 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 42,024 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 15,823 पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 37.65% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 7,310 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 7,258 विद्यार्थी म्हणजे दिव्यांग विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेत प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 6,705 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दिव्यांग विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 92.38% इतकी आहे। 12वी परीक्षेस नोंदणी केलेल्या सर्व पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित नियमाप्रमाणे सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत। सर्व या 9 विभागीय मंडळामधून नियमित विद्यार्थ्यांचा नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल 96.74% इतका सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा 89.46% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 94.58% इतकी असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 89.51% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 5.07% अधिकची आहे। 12वी परीक्षेसाठी एकूण 154 विषयांची परीक्षा घेण्यात आली होती। त्यापैकी 37 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे। उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च-एप्रिल 2022 ते मार्च-एप्रिल फेब्रुवारी-मार्च 2025 याचं जर सरास बघितलं तर 22चा निकाल होता 94.22%, 23ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 91.25%, 24ची उत्तीर्णतेची टक्केवारी होती 93.37% आणि 25ची उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 91.88%। म्हणजे मागील वर्षीपेक्षा फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% होता आणि या वर्षीचा निकाल म्हणजे फेब्रुवारी-मार्च 25चा निकाल हा 91.88% इतका आहे। म्हणजे मागील परीक्षेपेक्षा या परीक्षेचा निकाल 1.49% कमी आहे। खेळाडू, NCC, स्काउट गाईडच्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात आलेले आहेत। त्यानुसार 20,943 विद्यार्थ्यांना क्रीडा सवलत किंवा स्काउट व गाईडचे जादा सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत।